अजितदादांचा घातपात झालेला आहे असं म्हटल्यानंतर सर्वांना प्रचंड राग येत आहे। परंतु हा आपला भारत देश आहे, इथे काहीही घडू शकतं, काहीही वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे याची चौकशीही झाली पाहिजे। मग असं या घटनेत आता काय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ते सुद्धा पहा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। जे पायलट होते सुमित, त्यांच्याबद्दलची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर अनेक काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे पहा। अजितदादांचा घातपात झालेला आहे असं म्हटल्यानंतर सर्वांना एकच प्रचंड मोठा राग येत आहे, परंतु याची खरोखरच शहानिशा झाली पाहिजे। कारण की हा आपला भारत देश आहे, इथे लोक पटकन यंत्रणेवर विश्वास ठेवतात, परंतु त्याच यंत्रणेमागे अशा काही मग धक्कादायक गोष्टी असतात की ते आपल्याला लवकर कळतसुद्धा नाहीत। कारण की जसं की मागील घटना 200 लोक विमानाने प्रवास करत असताना दगावली होती, त्याचा अजून काहीच सविस्तर रिपोर्ट आलेला नाही। त्याचबरोबर मग या घटनेत सुद्धा तसंच का होणार नाही असा सुद्धा सवाल अनेक जणांनी उपस्थित केलेला आहे। मग आज ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या घटना समोर आलेल्या आहेत, त्या धक्कादायक घटना तुम्ही बघितल्याच पाहिजेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला। या विमान अपघाताचा तपास आता सुरू झालेला आहे। सुरुवातीला विमानातील तांत्रिक बिघाड तसेच दाट धुक्यामुळे विमान सुरक्षित लँड झाले नाही अशी माहिती समोर आली होती। मात्र आता या अपघात प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट काय आहे तो सुद्धा आपण पुढे बघूयात। नक्की यामध्ये मग असं पुढे काय झालं होतं, त्या पायलटने खरोखर चूक केली होती का असा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होतोय। मग याची शहानिशा ही झालीच पाहिजे। याबाबत सविस्तर माहिती आता बघूयात। जर तुम्ही काही CCTV फुटेज बघितले किंवा काही CCTV फुटेज किंवा काही फोटोग्राफ्स बघितले तर इथं तुम्हाला क्लिअर दिसत आहे की विमान जे आहे अचानक 90 डिग्रीमध्ये टिल्ट झालेला आहे। पुढे रनवे सुद्धा होता, जर तुम्ही नीट बघितलं तर पुढे रनवे होता, त्या रनवेवर अगदी बरोबर चाललं होतं, परंतु अचानक मध्येच काय झालं की 90 डिग्री टिल्ट झालं आणि त्यानंतर जो टेबल टॉप रनवे आहे, म्हणजे आजूबाजूला संपूर्ण खाई असते, अशा रनवेला टेबल टॉप म्हणत असतात आणि अचानक ते साईडला जाऊन कोसळतं। तुम्ही जर बघितलं तर इथं त्या विमानाचा अपघात झालेला आहे। जर विमान ते थोडं जरी त्या रनवेवर आलं असतं तर कदाचित त्याची जी पुढची चाके आहेत किंवा त्याचे जे टायर्स आहेत त्याच्याद्वारे विमान सहज उतरू शकलं असतं असं तज्ज्ञांचं मत येत आहे। खरं तर या विमानाचा पायलट हा दुसराच होता, म्हणजे सुमित हा जो होता तो या पायलटचा म्हणजे या विमानाचा तो पहिल्यांदा पायलट नव्हता, म्हणजे चालवण्यासाठी वेगळाच पायलट होता। मग सुमितला का ठेवण्यात आलं ती सुद्धा धक्कादायक माहिती समोर आता आलेली आहे, ती सुद्धा पुढे आपण बघणार आहोत। मग अजित पवार खाजगी विमानाने बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाली। त्याचवेळी मग विमानतळावर लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला। यामध्ये मग ते सर्व लोक 8:45च्या दरम्यान दगावली होती। या घटनेदरम्यान बारामतीत लँडिंगपूर्वी पायलटने शेवटचं काय म्हटलं होतं, सरकारच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय आहे याबाबत सुद्धा माहिती समोर आलेली आहे। आता काय माहिती समोर आलेली आहे ते पण आपण बघूयात आणि सुमितचा यामध्ये नक्की काय रोल होता, त्याला कसं बदललं गेलं आणि त्यानंतर त्याला बदलण्यात खरं तर का आलं होतं, म्हणजे त्याची तिथे ड्युटी नसताना त्याला अचानक तिथे विमान चालवायला का दिलं ते सुद्धा आता समोर आलेलं आहे। ते सुद्धा आपण या सविस्तर घटनेमध्ये पुढे जे आहे ते बघणारच आपण आहोत। सदर विमान बुधवारी सकाळी 8:18 पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं। या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे। त्यानंतर विमानातील पायलटने सांगितले की ते रनवे क्रमांक 11च्या दिशेने येत आहेत, पण त्यांना रनवे दिसत नाहीये। नंतर पायलटने पुन्हा ATCला सांगितलं की रनवे दिसू लागलेला आहे, रनवे दिसत आहे असं मग त्याने सांगितलं आणि त्यानंतर 8:43 रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला। मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर काही क्षणात धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले असं ATCवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे। म्हणजे इथं ATCचा तो अधिकारी
त्यानंतर सुमित इथं आला होता, परंतु त्याच्यापूर्वी जो वैमानिक इथे येणार होता त्याचीसुद्धा चौकशी केली गेली पाहिजे. म्हणजे ATCचा तो अधिकारी, त्यानंतर यापूर्वी म्हणजे सुमितच्या अगोदर जो वैमानिक येणार होता त्याचीसुद्धा चौकशी आता करणार आहेत असं सांगितलं जात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग सुमितच्या अगोदर जो वैमानिक होता, जो विमान चालवायला येणार होता, त्याचं काय झालं? तर त्याच्या सुमितच्या मित्रांनी असं सांगितलं होतं की सुमित हा चांगला व्यक्ती आहे, तो नुकताच हाँगकाँगवरून आला होता आणि त्यानंतर मग हाँगकाँगवरून आल्यानंतर जो अजित पवारांचा पहिल्यांदा जो वैमानिक होता तो चालवायला येणार होता, परंतु तो ट्रॅफिकमध्ये अडकला. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर सुमितला चालवण्यास मग तिथे ऑफर आली आणि त्यानंतर सुमित जो आहे तो ते विमान चालवायला गेला. त्याच्या मित्रांनी सांगितले की सुमितला अचानक अजित पवारांचे विमान चालवण्याची आज्ञा देण्यात आली. सुरुवातीला दुसऱ्या पायलटने विमान चालवायचे होते, परंतु तो ट्रॅफिकमध्ये अडकला, ज्यामुळे सुमितला जबाबदारी घ्यावी लागली. मित्रांनी सांगितले की सुमित कपूर हा खूप दयाळू व्यक्ती होता. त्याला त्याच्या कुटुंबापेक्षा त्याचे काम जास्त आवडते. तो काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगहून परतला होता. बारामती येथील विमान अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला होता आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे मित्रांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की सुमितला विमान उड्डाणाचा खूप मोठा अनुभव होता, त्यामुळे चुकांना फारशी जागा नव्हती. सुमित कपूरच्या कुटुंबाबाबत त्यांचा एक भाऊ गुरुग्राममध्ये एक व्यापारी आहे, तर त्याचा मुलगा आणि मुलगी दोघेही विवाहित आहेत. पायलट सुमितचा मुलगा आणि जावाई देखील पायलट आहे असे त्या मित्रांनी सांगितलेलं आहे. मग इथं जो अगोदर येणारा वैमानिक होता जो ट्रॅफिकमध्ये अडकला होता त्याचीसुद्धा चौकशी केली गेली पाहिजे असं मग तज्ज्ञांचं मत येत आहे. सुमितचा मित्र सचिन तनेजा म्हणाला की त्याला विमान उडवण्याची खूप आवड होती. त्याचा मित्र नरेश म्हणाला की घटनेची माहिती दिल्यानंतर कोणीही सुमित आता नाही यावर विश्वास ठेवू शकत नव्हता. दुसरा मित्र GS ग्रोवर म्हणाला की हाँगकाँगहून परतल्यानंतर त्यांनी सुमितशी बराच वेळ चर्चा केली. त्याने त्याला त्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. अपघातानंतर सुमितचा मृतदेह त्याने घेतलेल्या ब्रेसलेटवरून ओळखला गेला. कॅप्टन सुमित कपूर अजित पवारांचे विमान चालवत होता हे लक्षात घ्यावे. सुमित VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड संबंधित होता. त्यांना 16,500 तासाहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. कॅप्टन सुमित कपूर हे अनेक वर्षापासून विमान वाहतूक क्षेत्रात सक्रिय होते आणि त्यांना उच्च पद प्रवाशांसाठी उड्डाणे चालवली होती असं मग त्याच्या मित्रांनी सांगितलेलं आहे. इथं मग सर्वांची ATC त्याचबरोबर तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला जो वैमानिक आहे त्यांचीसुद्धा चौकशी केली गेली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.